SC24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। रायगड जिल्ह्यामधील नागोठणे येथील रिलायन्स प्रकल्पाविरोधामध्ये स्थानिक शेतकरी आणि भूमिपुत्रांनी उपोषण सुरू केले आहे। मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष सुरू केलाय। उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी तहसीलदार तानाजी शेजाळ हे पोहोचले होते। त्यांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांच्या मागण्यांबाबत रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचं आश्वासन दिलंय। शेतकऱ्यांचं म्हणणं आम्ही गांभीर्यानं जाणून घेतलंय। लवकरच रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घडवून आणू आणि योग्य तो तोडगा काढू असं यावेळी त्यांनी म्हटलंय। मात्र आंदोलकांनी या आश्वासनावरती संपूर्णपणे विश्वास दाखवला नाहीये। त्यांचा ठाम आग्रह आहे की जमिनीच्या प्रकरणामध्ये न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील। आम्हाला केवळ आश्वासनं नकोत तर ठोस निर्णय हवा। आम्ही शेवटपर्यंत लढणार असं आंदोलकांनी म्हटलं। आता पाहण्याची गरज आहे की प्रशासन आणि रिलायन्स व्यवस्थापन यावरती काय निर्णय घेत आहे। हा मुद्दा केवळ स्थानिक नाही तर संपूर्ण राज्याच्या औद्योगिक धोरणाशी जोडले। मी भवन रामचंद्र अडसुले, संघर्ष समितीचा अध्यक्ष। आम्ही ह्यासाठी उपोषण चालू ठेवलेलं आहे। पहिलेची IPCL आताची रिलायन्स, या रिलायन्स कंपनीने जो नवीन प्रोजेक्ट आणलेला आहे त्या प्रोजेक्टसाठी आमचा विरोध नाही, परंतु प्रोजेक्ट येत असताना कंपनीने आमची अशी मागणी आहे की कंपनीमध्ये आमची इतर लोकल पोरं शिकलेली BSc डिग्री डिप्लोमा अशी जी पोरं आहेत यांना इथं कंपनीत सामावून घ्यावा, हा सुद्धा आमची मागणी आहे। परंतु ही वारंवार मागणी करत असताना सुद्धा कंपनी आमच्या कुठल्याही शब्दाचा का कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज जवळजवळ आमची इथली जागा घेऊन 35 ते 40 वर्ष झाली। 35 ते 40 वर्ष होऊन सुद्धा आता इथं हा जागा एमडीसीने घेतला होता। आता इथं रिलायन्सचा कोणताही अधिकार नाही आणि कोणताही अधिकार नसताना कंपनी इथं जबरदस्ती आमची गाववाल्यांना हुडकावून लावून व संघर्ष समितीला हुडकावून लावून कंपनी इथं जबरदस्तीने त्यांचा बांधकाम व प्लॅन तयार करत आहेत। व हे करत असताना आम्ही म्हणतो काय, पहिले नोकरींचा प्रश्न बोला, त्यामध्ये आज इथं जी पहिली कंपनी होती, जी पहिली कंपनी होती IPCL, त्या आणि रिलायन्स ह्या कंपनीने पहिले झाडं लावली होती। कशासाठी लावली होती की कंपनीपासून येणारं प्रदूषण हे ग्रामस्थांना गाववाल्यांना व त्याचा बाधिकार किंवा कुठली रोगराई होऊ नये यासाठी इथं कंपनीने झाडं लावली होती। आज इथं नवीन प्रोजेक्ट येत असताना कंपनीने एवढ्या झाडांची तोडफोड आणि सगळी कत्तल करून ठेवलेली आहे। आज याच्या पुढे जर नवीन प्लांट आला तर आम्हाला येणारा प्रदूषण या प्रदूषणाला आम्हाला तोंड द्यावं लागणार आहे। आज जवळजवळ इथं शेतकऱ्यांची शेती या भरावामुळं एकदम पार पाणी पावसाळी पाणी येऊन शेतीची नासधूस होणार आहे। याच्या सुद्धा संदर्भात आम्ही कंपनीशी वारंवार बोललो। मच्छीमार यांची सुद्धा लई नुकसानची होते। त्याशिवाय आमचे पशुपालन आहेत, हे ढोरं गाई म्हशीवाले आहेत, त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात ढोरांचा हे होते, नुकसान होते। एवढा सुद्धा आम्ही सांगून कंपनीने एक दूषित पाणी म्हणजे कंपनीचा दूषित पाणी कंपनीने बाहेर सोडून या लोकांना त्रासदायक आणि पीक पाण्याचा नाश झालेला आहे व भिंत घालण्याचा काही डाव साधलेला आहे। आम्ही त्यांना सांगितलं का इथं तुमचा प्लॅन जिथं असेल तिकडं जई बौद्धवाडीची स्मशानभूमी आहे, त्या स्मशानपासून थोडं तुम्ही वॉल कंपाऊंड करा, पण हा इथला जागा आमच्या ग्रामस्थांसाठी व मुलांसाठी हा जागा मोकळा पाहिजे असं आम्ही मागणी केलेलं आहे। जवळजवळ आता मागे 1 महिना 2 महिन्या पहिले कंपनीने असं केला होता की आमचा फक्त 20 फुटाचा कप्पा 10 फुटाचा रस्ता द्यायचा असा कंपनीने ठरवला होता आणि तो आम्ही त्यांना बांधून दिला नाही आणि तो कंपनीचा रस्ता बांधून दिला नाही म्हणून आज गेल्या महिन्यामध्ये या आमच्या बौद्धवाडीमध्ये आग लागली आणि आग लागल्यामुळं इथं फायरची गाडी येण्यासाठी जागा नव्हता। आज जर तो कंपाऊंड घातला असता तर कंपनीची गाडी फायरची गाडी तर आली नसती। आज तो वॉल कंपाऊंड आम्ही थांबवला म्हणून इथं फायरची गाडी आली व आमच्या लोकांचं संरक्षण झालं आणि आम्हाला इथं जगता आलं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। काय सांगाल आपण आजच्या या उपोषणाच्या बाबतीत? माझं नाव स्मिता यशवंत कुठे।
मी माजी सरपंच आहे. आता आम्ही रिलायन्स कंपनीच्या विरोधात उपोषणाला बसलेला 4 जण उपोषणाला बसलेलो आहोत. आमच्या मागण्या अशा आहेत की सुशिक्षित बेरोजगार आमच्या गावातली मुलं आहेत. BSc डिग्री डिप्लोमा झालेली आहेत, तर त्यांनी कामावर घ्यावेत. तसेच हे शेतकरी बंधू आहेत, त्यांच्या शेताचं फार नुकसान, हे केमिकलच्या पाण्यामुळे फार नुकसान होत आहे. आणि दुसरं म्हणजे मच्छीमार, त्याचप्रमाणे गुरांचंही नुकसान होत आहे. गुरं ते केमिकलचं पाणी पिल्यामुळे त्यांचे पोट फुगून ते मरत आहेत. तर त्यासाठी कंपनीने काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. त्याचबरोबर इथलं बोधवाडा स्मशानभूमीच्या इथलं रस्ता आहे, ते रस्ता नसल्या कारणाने फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा इथे येऊ शकत नाही. मध्ये आग लागली. पुन्हा हे स्मशानभूमी आहे ते उठवत होते, तर ती स्मशानभूमी न उठवता तिथेच राहावी आणि इथे त्यांनी मुबलक म्हणजे चांगल्या पद्धतीने रस्ता आम्हाला द्यावी. त्याचप्रमाणे आता पावसाळ्यामध्ये, हे उन्हाळ्याचं झालं, पावसाळ्यामध्ये पाणी भरपूर भरल्या कारणाने पूर भरतो आणि त्यामुळे शेतीचं नुकसान होतं. म्हणजे उन्हाळ्यातही नुकसान आणि पावसाळ्यातही नुकसान. त्यामुळे कंपनीने आम्हाला त्याबद्दल शेतकऱ्यांना भरपाई करून द्यावी ही आमची विनंती आहे त्यांच्याकडे. आणि आमचे हे जे लोक आहेत त्यांना नोकरी तसेच रोजगार उपलब्ध करून द्यावी ही आमची त्यांच्याकडे विनंती आहे. आणि हे जरा आमच्या ह्या 8 मागण्या आहेत ह्या त्यांनी पूर्ण केल्या आणि आम्हाला पद्धतशीर त्यांनी लिहून दिलं तर आम्ही हे उपोषण उठू. तेव्हापर्यंत आम्ही 4 दिवस झाले. हो, 4 दिवसात कुठले अधिकारी कंपनी 2 दिवस झाले. 2 दिवस झाले. कुठला अधिकारी आपल्या कंपनीचे फिरकले? कंपनीचा एकही अधिकारी आमच्या भेटी अजूनपर्यंत आलेला नाही. म्हणजे तुमचा राज वैशंपायन, 24 तास, रायगड.